जरांग यांच्या मुंबई मोर्चाकरता पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। 450 जालना पोलीस तैनात आहेत। ड्रोनद्वारे सुद्धा कडी नजर असेल। SRPF सह बॉम्ब शोधक पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे। आमच्याकडे करीब 28-30 किलोमीटरचा पॅच आहे। त्या अनुषंगाने कुठले ट्रॅफिक अडचण होणार नाही, कारण गणपती असल्यामुळे भाविकांची पण गर्दी असणार आहे। सामान्य जनताना पण आणि आंदोलन कार्याला पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त करणार आहोत। मनोज जरांग यांनी मराठा बांधवांना मुंबईत मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन केलेलं आहे। हिंगोलीतून शेकडो समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। डिग्रस करहाळे या गावातून सुद्धा शेकडो समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे प्रजात मुंबईकडे रवाना होतात। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातून जे आहेत ते मराठा बांधव आज मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होताना आपला पाहायला बघू शकता। हिंगोलीच्या कराळे डिग्रस या गावामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ते मराठा समाज बांधव आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। नेमक्या त्यांच्या कशा पद्धतीने नियोजन आहे, काय काय आपण जाणून घेतात। आता आपण मुंबईकडे रवाना होत आहेत मनोज दादांकडे, काय नियोजन आहे, कशा प्रकारे काय सांगाल? आणि 24 गाड्यात सकल मराठा समाजच नाही तर 18 पगड जाती घेऊन आम्ही सोबत जवळपास 350 लोक आज सकाळी निघणार आहोत आणि संध्याकाळी 350 लोकांचं नियोजन आहे। तर सध्याच्या कंडिशनला 350 लोक निघणार आहोत। आम्ही आता जवळपास एका महिन्याचं राशन मध्ये सगळं झालं। आटा आलं, तांदूळ आलं, आपल्या जे काही गरजेच्या वस्तू येतात ते सगळं घेऊन येलो। पावसाळ्याचे दिवस आहेत, टेंट आमच्या सोबत आहेत, वॉटरप्रूफ, त्यानंतर रेनकोट आहेत। दादाला आता इथून आमचं नियोजन असं आहे की अंतरवालीत आपल्याला दादाला भेटायचं, तिथं पाठिंबा दर्शवायचा आणि दादा सोबत कंटिन्यू शिवनेरीतून मग चाकण मार्गे, लोणावळा मार्गे मुंबई 28 तारखेला आणि 29 तारखेला सकाळी उपोषणाला दादा बसणार आहेत आझाद मैदानावर, असं आमचं नियोजन आहे। आज या गावामध्ये 18 पगड जाती आजपर्यंत गुन्ह्या गोविंदाने नांदत आलेल्या आहेत आणि मी 2010 ते 15 या गावामध्ये सरपंच सुद्धा राहिलेला आहे। आज आम्ही सर्व 18 पगड जाती आणि हा मराठा समाज एक रूपाने मुंबईच्या दिशेने इथं निघालेलो आहोत आणि आमच्या सर्वांचं या आरक्षणासाठी समर्थन आहे। आपण जर बघितलं असेल या शेकडो मराठा समाज बांधव जे आहेत मुंबईकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।